नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. वर्ष 2026 मध्ये धोंड्यांचा महिना आलेला आहे, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास, मलमास अशा वेगवेगळ्या नावाने ओळखतो. तर हा जो धोंड्यांचा महिना आहे तो 17 मे 2026 पासून सुरू झाला आणि 15 जून 2026 पर्यंत हा अधिक ज्येष्ठ मास असणार आहे. ज्येष्ठ महिन्यात अधिक महिना आलेला आहे. तर अधिक महिन्यात बऱ्याचशा परंपरा आहेत, जसं की लेक जावयाचा मानपान करणे, भगवान विष्णूंची सेवा करणे. त्याचबरोबर सुवासिनी महिलांच्या बाबतीत आणखी एक परंपरा आहे, ती म्हणजे महिला या अधिकांच्या महिन्यांमध्ये आपली जोडवी बदलतात, जोडव्यांमध्ये भर घालतात. तर जोडवी का बदलतात? अधिक मास आणि जोडवी यांचा काहीतरी तर खास संबंध आहे. याबद्दलची माहिती सांगणारे व्हिडिओ मी या अगोदर आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मात्र मी तुम्हाला अधिक महिन्यात जेव्हा आपण जोडवी बदलतो तर ती जोडवी बदलताना आपल्याला एक चूक करायची नाहीये. बऱ्याचशा स्त्रिया या चुका करतात, त्यामुळे पती पत्नींमध्ये वादविवाद होत राहतात. तर अधिक महिन्यात जोडवी बदलताना कोणत्या चुका करायच्या नाहीत, त्याचबरोबर जोडवी सासरी बदलायची की माहेरी बदलायची याबद्दलची देखील माहिती सांगणार आहेत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे अधिक मासात जोडवी बदलताना नक्की कोणत्या चुका करायच्या नाहीत याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक महिन्यात लेक जावयाचा विशेष मानपान आपण करतो. जावयाला 33 अनारसे, बत्तासे याच्या सारखे जाळीदार पदार्थ आपण वाण म्हणून देत असतो. तर त्याचं सोबतच ज्या सौभाग्यवती महिला असतात त्यांनी या महिन्यांमध्ये आपल्या पायातील जी जोडवी असतात ती जोडवी बदलायची असतात. खरं तर जोडवी म्हणजे सौभाग्याचे लेणं आहे. 16 शृंगारांपैकी एक शृंगार म्हणजे जोडवी आहेत. विवाहित स्त्रीचं आभूषण म्हणजे जोडवी. जोडव्यांमुळे आपण ओळखलं जातं की या महिलेचं लग्न झालेलं आहे. जेव्हा कोणत्याही मुलीचं लग्न होतं तर तिच्या सौंदर्यात सौभाग्य अलंकाराची भर पडत असते. लग्न झाल्यानंतर काही दागिने, काही अलंकार असे आहेत की ते घालणं आपल्याला बंधनकारकच आहे. जसे की गळ्यात मंगळसूत्र घालणं, पायात जोडवी, हातात बांगडी, त्याचबरोबर कपाळावरती कुंकू किंवा टिकली हे सौभाग्याच्या खुणा आहेत. तर ही जी जोडवी आहे ती जोडवी अधिकांच्या महिन्यांमध्ये आपण बदलायचे असतात. चांदी हा धातू शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि जोडवी ही आपल्याला पायाच्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटांमध्ये घालायचे असतात. म्हणजेच अंगठ्याच्या शेजारच्या बोटात घातल्यामुळे अंगठ्याच्या शेजारचे जे बोट असतं त्याची नस गर्भाशय यांच्याशी जोडलेली असते, हृदयाशी जोडलेले असते. त्यामुळे चांदीच्या जोडवी आपण जेव्हा घालतो, चांदीची जोडवी म्हणजे अंगठी सारख्या रिंगाच असतात, त्या त्यांच्या दाब त्या नसेवर पडतो आणि गर्भाशयातील जे काही प्रेशर आहेत ते नियंत्रित राहण्याचं काम होतं. त्यामुळे ही जोडवी घालणं बंधनकारक आहे. पण जोडवी आपण जेव्हा बदलतो तर ती बदलताना आपल्याला काही चुका करायच्या नाहीत. जसं की आपण जेव्हा जोडवी बदलायला जातो अधिकांच्या महिन्यात बऱ्याच स्त्रिया काय करतात, जोडवी बदलतात. अगोदरची त्यांच्या पायातली जी जोडवी असतात ती दुसऱ्या स्त्रीला देऊन टाकतात. म्हणजे बहीण असेल, नणद असेल, आई असेल, वहिनी असेल, कोणत्याही स्त्रीला ती जोडवी बदलतात. किंवा मग तुम्ही जेव्हा जोडवी बदलत असाल तर ती जोडवी बदलताना तुम्हाला जर एखाद्या स्त्रीच्या पायातील जोडवी आवडत असेल तर तिच्याकडून तुम्ही ते मागवून घेऊ नका. सेम डिझाईन तुम्ही सोनाराच्या दुकानातून बनवून घेऊ शकता. जोडवी बदलताना आपल्या पायात घातलेली वापरलेली जोडवी चुकूनही दुसऱ्या स्त्रीला आपण द्यायची नाहीत. आपली जोडवी देखील कोणाला द्यायची नाहीत. वापरलेली आणि दुसऱ्यांची वापरलेली जोडवी देखील आपण वापरण्यासाठी घ्यायची नाही. तर त्याचं कारण असं की असं जर आपण केलं, दुसऱ्यांची जोडवी वापरली किंवा आपण दुसऱ्यांना जोडवी दिली तर आपल्या नवरा बायकोच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. शास्त्र असं सांगतं की जी विवाहित स्त्री आहे तिने उजव्या पायात आणि डाव्या पायाच्या दुसऱ्या बोटात जोडवी म्हणजे अंगठा शेजारच्या बोटात जोडवी घालणं खूप शुभ आहे. त्यासोबत चांदीचं पैंजण
ज्याला आपण तोरडा म्हणतो, तर त्या घालणं देखील शुभ मानलं जातं. कारण चांदी लक्ष्मीचे रूप आहे, म्हणून काळजीपूर्वक आपण हे दागिने परिधान केले पाहिजे. जर ते आपल्याकडून हरवले तर आपल्या जीवनावर देखील त्यांचा नकारात्मक परिणाम होत असतो. महिलांच्या पायाच्या दुसऱ्या बोटाच्या ज्या नसा असतात त्या थेट गर्भाशयाशी जोडलेल्या असतात, जे हृदयातून जाते. त्यामुळे उजव्या आणि डाव्या पायाच्या दुसऱ्या बोटात जोडवी आपण घातली पाहिजे. काही जण फॅशनमध्ये तिसऱ्या बोटात घालतील, चौथ्या बोटात घालतील, पाचव्या बोटात घालतील, पण जोडवी ही आपल्याला पायाशेजारच्याच बोटात म्हणजे अंगठ्या शेजारच्याच बोटात घालायचे असतात. आणि ते जोडीने म्हणजेच एक सिंगल जोडणं घालायचं नसतं. आता सध्या काय फॅशन युग आहे, बायका पहिल्यासारखं अशा मोठी मोठी दोन जोडवी पायांमध्ये घालत नाही. एकदम बारीक चकती रिंग अशी एकच सिंगल रिंग पायांमध्ये घालून घेतात, पण ते चुकीचं आहे. जोडवी ही जोडीनेच घालायची असतात. नवरा बायकोची जोडी याचा अर्थ जोडवी म्हणजे जोडा, तर दोन प्रत्येक म्हणजे आपल्या पायाच्या अंगठ्या शेजारच्या जे बोट असतं दुसरं बोट, त्यामध्ये आपल्याला 2 चांदींची जोडवी घालायची असतात. दोन्ही पायांमध्ये 2-2 अशी 4 जोडवी आपल्याला घालायच्या असतात. अंगठ्यांमध्ये देखील घातले जातात, त्याला अंगुठे म्हणतात. दुसऱ्या बोटात घालतात त्याला जोडवी म्हणतात. तिसऱ्या बोटात बिछवे, चौथ्या बोटात मासोळी आणि पाचव्या बोटात करंगूड असे दागिने असतात. पायात घालण्याचे पण आपल्याकडे सहसा जोडवी आणि मासोळीच घातली जातील, तर त्यामुळे जोडवी ही 2 घालायची असतात. 2 जी जोडवी घालतो त्याच्यामध्ये देखील आपल्याला भरपूर वेगवेगळ्या डिझाईन मिळतात. चुकूनही जोडवी घालताना सिंगल जोडवं पायांमध्ये घालू नका. जोडवी म्हणजे आपल्या नवरा बायकोच्या जोडीचं ते प्रतीक असतं. एक जरी नसेल तर जोडी अपूर्ण राहते. म्हणून आपण जेव्हा पायांमध्ये जोडवी घालतो तर ती आपण 2-2च घालायची. जोडवी म्हणजे फक्त दागिना नाही, तर ते सौभाग्याचं सुहागाचं लक्षण आहे. आपले जे पायातील जोडे कोणाला घ्यायचे तर नाहीच, पण कोणाचे वापरण्यासाठी देखील घ्यायचे नाहीत. कारण अशा गोष्टी आपण जर केल्या तर त्यामुळे नवऱ्याचा ताण वाढतो, पैसे टिकत नाही, कर्जांचा बोजा त्यांच्यावर वाढत राहतो. म्हणून जोडवी नेहमी आपण स्वतःसाठी नवीनच खरेदी करायचे असतात. भरपूर वेगवेगळ्या डिझाईनचे घुंगराचे जोडवे आजकाल मिळतात, पण कधीही आवाज करणारे जोडवे आपण पायात घालायचे नाहीत. घुंगराचा आवाज मधुर असतो मान्य आहे, पण वास्तुशास्त्र असं सांगतं की दागिने जीवनात अडचणी देखील आणू शकतात. आवाज नसेल किंवा खूप कमी आवाजाचे दागिने आपण घालायचे असतात. घुंगराचे जोडवे देखील मिळतात, तर ते असे आवाज करणारे जोडवे आपण घालायचे नाही. आता अधिक महिन्यांमध्ये सौभाग्यवती महिला जोडवे बदलतीलच, भर घालतीलच. त्यांच्यामध्ये जेव्हा अधिक महिन्यात आपण जोडवे बदलतो तर आधीच्यांपेक्षा वजनाने थोडेसे जास्त वजनाचे जोडवे आपण बनवायचे असतात. त्यालाच भर घालणे असं म्हटले जातात. आपली जोडवी ही आपण वाढवायची असतात. तर तुम्हीही जर सिंगल जोडवे घालत असाल, आवाज करणारे जोडवे घालत असाल, तर या अधिक महिन्यात या चुका टाळून आपल्यासाठी नवीन जोडवे खरेदी करायचे आहेत. कोणाचेही जोडवे वापरण्यासाठी आपण घ्यायचे नाही. कितीही आवड असले तरी तुम्ही सेम डिझाईन सोनारांना सांगून बनवून घ्यायचे आहेत. अधिक महिन्यांमध्ये आपण जोडवे बदलतो, त्यांच्यामध्ये भर घालतो, तर ही जी भर आहे किंवा जोडवी बदलतो तर ती सासरी बदलायची नसतात. जोडवी ही आईकडे आपल्या माहेरीच बदलायची असतात. म्हणजेच भलेही तुम्ही आईने पैसे देऊन ती सासरी येऊन सासरच्या सोनारांच्या दुकानात बदलवले तरी चालतील, पण शक्यतो माहेरीच आपण ही जोडवी बदलायची असतात. आमच्याकडे तरी अशी परंपरा आहे. आता भाग बदलला की प्रथा परंपरांमध्ये बदलत असतो, तर शक्यतो अधिक महिन्यांमध्ये आपण जोडवी बदलतो तर ती जोडवी आपण आपल्या माहेरीच आईकडेच बदलायची असतात. जोडवी बदलल्यामुळे आपल्यालाही थोडासा बदल मिळतो. तर 3 वर्षांनी अधिक महिना येतो तोपर्यंत आपली जोडवी झिजतात. चांदी हा झिजणारा धातू आहे, त्यामुळे दर अधिक महिन्यात जोडवी बदलण्याची प्रथा परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि जोडवी बदलण्यामुळे नात्यांमध्ये देखील प्रेम वाढत असं म्हणतात.
तर आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल की अधिक महिन्यांमध्ये ज्या वेळेस आपण सौभाग्यवती महिला जोडवी बदलतात तर त्यावेळेस कोणत्या चुका करायच्या नाहीत. जोडवी सासरी बदलायची की माहेरी बदलायची याबद्दलची देखील माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. अधिक मासात काय करायचं, कोणत्या गोष्टी टाळायच्या याबद्दलची माहिती सांगणारे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.